विद्यार्थी मित्रांनो, सप्र नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 बघणार आहोत. लक्षात घ्या, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांनो आपण मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांनो आपण समावेश केला आहे. लक्षात घ्या, जे अपकमिंग एक्झाम आहेत जसं तलाठी भरती, त्याच पद्धतीने भूमी अभिलेख परीक्षा यांकरिता विद्यार्थ्यांनो आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याकडे 5 ते 10 सेकंदाचा वेळ असेल. या वेळेत विद्यार्थ्यांनो आपण योग्य उत्तर अंदाज व्यक्त करायचा आहे आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपण आपले किती बरोबर आले याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा योग्य स्कोर येणार आहे. तो स्कोर विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करायचा आहे, कारण की ही जी ॲक्टिव्हिटी आहे ते आपल्याला डे बाय डे करायची. म्हणजे आज सराव प्रश्नपत्रिका 2 आहे, नंतर 3 आहे. आपल्या स्कोअरमध्ये विद्यार्थ्यांनो कुठेतरी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, या हेतूने विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करा. तसेच 25 प्रश्न झाल्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून एक प्रश्न विचारणार आहे. त्याही प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असंच कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या आधारावर राष्ट्रपती राज्यपालांना हटवू शकतात? आपले ऑप्शन आहेत गैरवर्तन, त्यानंतर अकार्यक्षमता, त्यानंतर संविधानाचे उल्लंघन, की ऑप्शन डी राज्यपालांना हटवण्याची कारणे घटनेत नमूद केलेली नाहीत. विद्यार्थ्यांनो, ट्रिकी क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर व्यक्त करायचं आहे. कोणत्या आधारावर राष्ट्रपती राज्यपालांना हटवू शकतात? गैरवर्तन, अकार्यक्षमता, संविधानाचे उल्लंघन, की ऑप्शन डी राज्यपालांना हटवण्याची कारणे घटनेत नमूद नाही. तर लक्षात घ्या, जे ऑप्शन क्रमांक डी आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. राज्यपालांना हटवण्याची कोणतीही कारणे घटनेत नमूद नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्या सूचीमध्ये आहे? आपले ऑप्शन आहेत संघ सूची, राज्य सूची, जागतिक सूची, की समवर्ती सूची. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्या सूचीमध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना यावरील हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए संघ सूची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील मध्यवर्ती बँक आहे, जी भारत सरकारच्या प्रत्येक चलनविषयक धोरणांवर नियंत्रण ठेवते. ती 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 अंतर्गत स्थापन करण्यात आली असून तिचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. 1 जानेवारी 1949 मध्ये RBIचे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 3 बघतोय, खालीलपैकी कोणता देश तांदूळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे? आपले ऑप्शन आहेत चीन, त्यानंतर USA, रशिया, की भारत. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणता देश तांदूळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे? आपले ऑप्शन आहेत चीन, USA, रशिया, की भारत. तर लक्षात घ्या, जो आपला प्यारा भारत आहे, ऑप्शन क्रमांक डी भारत हा देश उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, खालीलपैकी कोणते सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले राज्य आहे? आपले ऑप्शन आहेत आसाम, नागालँड, सिक्कीम, की त्रिपुरा. विद्यार्थ्यांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि लक्षात घ्या, अपकमिंग एक्झाममध्ये 100% हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे. खालीलपैकी कोणते सेंद्रिय शेती करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. तर लक्षात घ्या, 2016 मध्ये सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य बनलेलं आहे. सिक्कीम राज्य सरकारने विधानसभेतील एक घोषणेद्वारे सिक्कीमला पूर्णपणे सेंद्रिय शेती राज्यामध्ये रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारने शेतीयोग्य क्षेत्रात रसायने आणि कीटकनाशकांच्या विक्रीवर विद्यार्थ्यांनो बंदी घातलेली होती. परंतु ही एकाएकी घातलेली नाही, कारण की याला 10 वर्षाचा टाईम गेला आहे. स्टेप बाय स्टेप त्यांनी ही गोष्ट कुठेतरी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सिक्कीम राज्य विद्यार्थ्यांनो काय झालेलं आहे, तर सेंद्रिय शेती करणारं काय बनलेलं आहे, पहिलं राज्य बनलेलं आहे. हीच गोष्ट श्रीलंकेमध्ये त्यांनी लगेचच्या लगेच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काय झालं की उत्पादनात अचानक घट झाली आणि त्यामुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तिथे आपणास दंगली बघायला भेटत आहेत. काही डिसिजन काय असतं की ते स्टेप बाय स्टेप घेणं गरजेचं असतं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 बघूयात. विन्स्टन चर्चिल यांची कोणती घोषणा भारताला लागू नव्हती? आपले ऑप्शन आहेत अटलांटिक घोषणा, बर्नचा गोल्डन मॅनिफेस्टो, ब्रेस्ट घोषणा, की पोंगन घोषणा. विद्यार्थ्यांनो, परत एकदा प्रश्न बघा. विन्स्टन चर्चिल यांची कोणती घोषणा भारताला लागू नव्हती? अटलांटिक घोषणा, बर्न्सचा गोल्डन मॅनिफेस्टो, ब्रेस्ट घोषणा, की पोंगन घोषणा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अटलांटिक घोषणा ही भारताला लागू नाही.
त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, कांस्य हे तांब्याचे आणि डॅडॅशचे मिश्रण आहे. आपले ऑप्शन आहे निकेल, कथील, जस्त की क्रोमियम. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. कांस्य हे तांब्याचे आणि डॅडॅशचे मिश्रण आहे. विद्यार्थ्यांनो सायन्सवरील हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक बी आहे कथील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या पितळ म्हणजे काय, तांबे आणि जस्त यांचं मिळून पितळ बनलेलं असतं आणि तांबे आणि कथील यांचं मिळून विद्यार्थी मित्रांनो कांस्य हे बनलेलं असतं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, खालीलपैकी कोणता अणुभट्टीमध्ये कंट्रोल रॉड म्हणून वापरला जातो. आपले ऑप्शन आहे सोडियम, युरेनियम, ग्रॅफाइट की बोरॉन. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणता धातू अणुभट्टीमध्ये कंट्रोल रॉड म्हणून वापरला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बोरॉन. विद्यार्थी मित्रांनो आपले प्रश्न चुकत जरी असेल तर घाबरायचं काही कारण नाही आहे. आपल्याला डे बाय डे इम्प्रूव्ह व्हायचं आहे. हे प्रश्न जरी चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की अटेम्प्ट करताना ह्या तुमच्या चुका झाल्यात आणि हा प्रश्न चुकल्यानंतर जेव्हा तुम्हाला योग्य आन्सर कळतं ना, तुम्ही हा प्रश्न कधीच विसरत नाही. त्या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांनो आपणास कंटिन्युअसली काय करायचं आहे, व्हिडिओ वॉच करायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या आणि ज्या गोष्टी तुमच्या चुकल्या आहेत त्या नक्कीच विद्यार्थ्यांनो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. तर लक्षात घ्या बोरॉन, सिल्वर, इंडियम आणि कॅडमियम हे कंट्रोल रॉड आहेत जे स्वतःचे विघटन न करता न्यूट्रॉन शोषून घेण्यास सक्षम असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, खालीलपैकी कोणते वस्तू आणि सेवा कर म्हणजेच काय GSTच्या कक्षेत आहे. आपले ऑप्शन आहे मानवी वापरासाठी अल्कोहोल, वीज, पेट्रोलियम आणि उत्पादने. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणते वस्तू आणि सेवा करच्या कक्षेत आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी, तूप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या खालील बाबी वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये वीज, पेट्रोलियम उत्पादने, हाय स्पीड डिझेल, नैसर्गिक वायू, एव्हिएशन टर्बाईन इंधन, पेट्रोलियम क्रूड आणि मोटर स्पिरिट, मानवी वापरासाठी अल्कोहोल, पेट्रोलियम उत्पादने इत्यादी GSTच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 9, कोणते नॅशनल पार्क विंध्य टेकड्यांवर पसरले आहे आणि भारतातील वाघांच्या लोकसंख्येची सर्वाधिक घनता आहे, जिथे दाट गवता प्रदेश पसरलेला आहे. हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते. आपले ऑप्शन आहे बांधवगड, त्यानंतर नागरहोल, बालपक्रम, गोगामल. विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करायचा आहे. कोणतं नॅशनल पार्क विंध्य टेकड्यांवर पसरलेलं आहे आणि भारतातील वाघांच्या लोकसंख्येची सर्वाधिक घनता आहे, जिथे दाट गवता प्रदेश पसरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे राष्ट्रीय उद्यान आपण सांगायचं आहे. तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक ए आहे बांधवगड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील विंध्य टेकड्यांवर पसरलेलं आहे. बांधवगड नॅशनल पार्कमध्ये 105 चौरस किलोमीटर मुख्य क्षेत्र आणि अंदाजे 400 चौरस किलोमीटर बफर क्षेत्र आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 10 बघतोय. महाभाष्य नावाचा व्याकरण ग्रंथ रचणारे महर्षी पतंजली कोणाच्या दरबारी कवी होते. आपले ऑप्शन आहे पुष्यमित्र शुंगा, कनिष्क, चंद्रगुप्त II की अशोक. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. महाभाष्य नावाचा व्याकरण ग्रंथ रचणारे महर्षी पतंजली कोणाच्या दरबारी कवी होते. तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक ए आहे पुष्यमित्र शुंगा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते. आपले ऑप्शन आहेत BG टिळक, देवेंद्रनाथ टागोर, गोपाळ गणेश आगरकर की फिरोजशाह मेहता. विद्यार्थ्यांनो जे रेग्युलर व्हिडिओ वॉच करतात त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं, कारण की हा रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक सी आहे गोपाळ गणेश आगरकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी ही अधिकची माहिती विद्यार्थ्यांनो बघायची आहे आपणास. तर लक्षात घ्या BG टिळकांनी बाळ गंगाधर टिळकांनी 1881 मध्ये केसरी या नावाचे मराठी वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे. त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर यांनी 1862 मध्ये इंडियन मिरर या वर्तमानपत्राची स्थापना केली आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुधारक या वर्तमानपत्राची स्थापना केली आहे. तसेच फिरोजशाह मेहता यांनी 1910 मध्ये बॉम्बे क्रॉनिकल या इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्राची विद्यार्थ्यांना स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 12 बघायचा आहे. खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक आहे. आपले ऑप्शन आहेत मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया की भारत. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक देश आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे कन्फ्युजन होऊ शकतं. आपण भारत ऑप्शन सिलेक्ट करू शकतात, परंतु लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी जो आहे थायलंड हा जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक देश आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 हाही सायन्सवर क्वेश्चन आहे. ॲसिड आणि बेसची अभिक्रिया ही कोणत्या प्रकारची आहे. एक्झोथर्मिक,
रिॲक्शन, एंडोथर्मिक रिॲक्शन, ए आणि बी दोन्ही की ए आणि बी दोन्ही नाही. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. जेव्हा ॲसिड आणि बेस यांची जेव्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो रिॲक्शन करता, दोघांना एकत्र आणता, तर ती रिॲक्शन कोणती असते? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए जे आहे एक्झोथर्मिक हे योग्य आन्सर आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच काय की ही एक रासायनिक प्रतिक्रिया आहे, म्हणजे एक केमिकल रिॲक्शन आहे ज्यामध्ये उष्णता आणि प्रकाशाच्या स्वरूपात ऊर्जा सोडली जाते. म्हणजे जी हीट तयार होते विद्यार्थी मित्रांनो, ती हीट काय केली जाते? बाहेर सोडली जाते. आणि एंडोथर्मिकमध्ये काय होतं की जी हीट असते ती विद्यार्थी मित्रांनो ॲब्सॉर्ब केली जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क्स म्हणजेच मित्रा योजनेअंतर्गत 3 वर्षांमध्ये किती टेक्सटाईल पार्क्सची स्थापना केली जाणार आहे? आपले ऑप्शन आहेत 3, 5, 7 की 8. विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करायचा आहे. मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क्स म्हणजेच मित्रा योजनेअंतर्गत 3 वर्षांमध्ये किती टेक्सटाईल पार्क्सची स्थापना केली जाणार आहे? तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी 7. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूया. तर लक्षात घ्या वस्त्रोद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी, मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी PLI योजनेच्या व्यतिरिक्त मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क मित्राची योजना सुरू केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 15 सामान्य ज्ञानमधील शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विसर्जित केले जाऊ शकत नाही परंतु रद्द केले जाऊ शकते? आपले ऑप्शन आहेत लोकांचे घर, राज्यसभा, विधानसभा की विधान परिषद. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणते विसर्जित केले जाऊ शकत नाही परंतु रद्द केले जाऊ शकते? तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक डी आहे विधान परिषद या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो अधिकची माहिती, संसद संबंधित राज्यांच्या विधानसभांच्या शिफारशीनुसार राज्य विधान परिषद तयार करू शकते किंवा रद्द करू शकते, विसर्जन करू शकत नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांना आता आपणास मराठी व्याकरणाचे प्रश्न बघायचे आहेत. क्वेश्चन क्रमांक 16, पुढील अधोरेखित शब्दाची विद्यार्थ्यांनो जात ओळखा. भारत माझा देश आहे, विशेषनाम, भाववाचक नाम, सामान्य नाम की धातू साधक नाम. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. भारत माझा देश आहे अधोरेखित शब्दाची विद्यार्थी मित्रांनो जात ओळखायची आहे. विशेषनाम, भाववाचक नाम, सामान्य नाम की धातू साधक नाम. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. लक्षात घ्या हे जे आहेत मराठी व्याकरण जर तुम्हाला हार्ड जात असेल तर आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मराठी व्याकरणची प्लेलिस्ट तयार केली आहे, त्यामध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस करू शकता. तर लक्षात घ्या तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक ए आहे विशेषनाम. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 बघूयात. या शाळेत बरेच नारद आहेत अधोरेखित शब्दाची विद्यार्थी मित्रांनो जात ओळखा. नारद या शब्दाला विद्यार्थी मित्रांनो अंडरलाईन केले आहेत. आपले ऑप्शन आहे धातू साधित नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम की विशेषनाम. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. या शाळेत बरेच नारद आहेत अधोरेखित शब्दाची विद्यार्थी मित्रांनो जात ओळखायची आहे. धातू साधित नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम की विशेषनाम. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या नारद हे काय केलं आहे की खूप जणांना आपण नारद असं म्हणून राहिलो या ठिकाणी, बरोबर. त्यामुळे हे सामान्य नाम आहे. एका पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल बोलतोय का आपण? नाही. जर तुम्ही पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल, पर्टिक्युलर शहराबद्दल, पर्टिक्युलर नदीबद्दल जर बोलत असाल, जसं भारत हा माझा देश आहे, भारत काय की हा एक देशांमधला एक कोणता तरी भारत देश आहे, बरोबर. फक्त देश आला असतं तर देश सामान्य नाम आहे आणि भारत हे काय विशेषनाम. त्याच पद्धतीने या शाळेत बरेच नारद आहेत म्हणजे नारद काय आहे की सामान्य नाम आहे, हे ग्रुप ऑफ पीपलला आपण म्हणतोय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, खालील 4 पर्यायांपैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द विद्यार्थी मित्रांनो ओळखायचा आहे. पुणे, कपिला गाय, हिंदी महासागर की असूर. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. खालील 4 पर्यायांपैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक डी आहे असूर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखायची आहे. वाघ हा शूर प्राणी आहे, सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम की सर्वनाम. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची विद्यार्थ्यांनो जात ओळखायची आहे. वाघ हा शूर प्राणी आहे. तर लक्षात घ्या हे काय आहे 19, वाघ हा शूर प्राणी आहे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विशेष नाम. सॉरी ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, कारण की पर्टिक्युलर याचं बोलतोय का आपण? नाही. वाघ हे सर्व प्राणी आहेत त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए सामान्य नाम या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाही? आपले ऑप्शन आहेत चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी की हिमालय. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक डी आहे हिमालय या प्रश्नाचं
योग्य उत्तर असणार आहे की जे भाववाचक नाम नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आता इंग्लिशचे क्वेश्चन बघायचे आहे 21 ते 25. तर तुमच्यासमोर इडियम्स आहेत त्यांचे विद्यार्थ्यांनो आपणास अर्थ सांगायचा आहे. आपला प्रश्न आहे फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय? क्रेविंग फॉर अ ब्राईब, आउट ऑफ वन्स युज्युअल अँड कम्फर्टेबल प्लेस, टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग की हायडिंग समथिंग. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय? आपण व्हिडिओ पॉज करून थोडा विचार करू शकतात. लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक बी आहे आउट ऑफ वन्स युज्युअल अँड कम्फर्टेबल प्लेस या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. जसा मासा पाण्याच्या बाहेर आला तर तो अनकम्फर्टेबल होतो, त्याच्या कम्फर्टेबल प्लेसमधून बाहेर येतो, त्यालाच आपण काय म्हणतो आउट ऑफ वन्स युज्युअल अँड कम्फर्टेबल प्लेस. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 रीड बिटवीन दी लाईन्स म्हणजे काय? सेम ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. रीड बिटवीन दी लाईन्स म्हणजे काय? आपणाकडे थोडा वेळ आहे, आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक सी आहे टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 कीप वन्स कार्ड क्लोज टू वन्स चेस्ट म्हणजे काय? कीप वन्स कार्ड क्लोज टू वन्स चेस्ट म्हणजे काय? सेम ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. कीप्स वन्स कार्ड क्लोज टू वन चेस्ट म्हणजे काय? तर लक्षात घ्या जे ऑप्शन क्रमांक डी आहे हायडिंग समथिंग. जर तुम्ही एखादं कार्ड पत्ते खेळताना स्वतःच्या जवळ ठेवलं तर आपण त्याचा अर्थ काय होतो की काहीतरी लपवतो इतरांपासून. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हायडिंग समथिंग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 बीट ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजे काय? क्रेविंग फॉर अ ब्राईब, बिटिंग मर्सिसली, टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग की हायडिंग समथिंग. विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे. बीट ब्लॅक अँड ब्ल्यू म्हणजे काय? एखाद्याला काय म्हणतात अमनुष्यपणे मारणं किंवा खूप जास्त मारणं. बिटिंग मर्सिलेसली म्हणजेच काय? बीट ब्लॅक अँड ब्ल्यू. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न ॲड फ्युअल टू फायर म्हणजे काय? अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲड फ्युअल टू फायर म्हणजे आगीत तेल ओतणं म्हणजे काय? अंदाज व्यक्त करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तर लक्षात घ्या जो ऑप्शन क्रमांक डी आहे टू मेक मॅटर वर्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत. तुमचे 25 पैकी किती बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करा आणि तो तुमचा योग्य स्कोअर असणार आहे. 50 पैकी विद्यार्थी मित्रांनो तो स्कोअर आपण खाली कमेंट करायचा आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक आहे? मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया की भारत? विद्यार्थी मित्रांनो ह्याही प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचे एफर्ट जर आवडत असतील तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीची जर तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकतात. तसंच स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन करताना विद्यार्थी मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास असतो त्यावरच बाकीचे लोक विश्वास ठेवतात आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. फक्त विद्यार्थी मित्रांनो जेव्हा सकाळी उठतात त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो स्वतःसाठी एक टार्गेट सेट करायचं आहे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचा पूर्ण दिवस खर्च घालायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.